तर रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. असला तुमच्या डोक्यात विचार आला असेल की मी असं का झोपलो. झोपाचं कारण म्हणजे रानांशी गेलो होतो, मोठं केली चालू असला बघते तर काय हिरींशी पाणी कमी आला आमच्या. त्या आईला कोणी चोरला रे पाणी आमचं. असला परत समजला आम्ही पाणी चोरला नाही, पाणी आम्हीच कारला भाई. ते भिजवून संपवलाय, म्हणजे संपला नाही पण ते आता मी भिजवून पूर्ण संपवणार. असला पाणी संपल तेव्हा संपल भाई, तोपर्यंत मी ते झोपते पाण्याच्या कडेला. असं बोलो सगळा मी कारला भिजवाचा झाल्यानं मी डायरेक्ट येऊन पोहोचलो घरी. आणि घरी येऊन बघते तर या काय भाई, आज तर इडली केली. बापरे, आज पश्चिमेला दिवस उगला वाटतं. जाऊ दे बोलला, आपल्याला काय करायचं आहे तर खायचा, खायला मागचा पुढचा नाही विचार करायचा. मग काय घेतला देवाचं नाव आणि पोटभर खाल्ली इडली खातच होतो त्यावरशी मला फोन आला, बोलते डॉक्टर यावं लागते माझ्यासोबत. डॉक्टरला बोललो ते सगळं ठीक आहे पण जायचं कुठे नेमका. तर डॉक्टर बोलते तू पुढचा बोलू नको, गपचूप गाडीवर बसून राहा. जाऊ दे बोललो, मोठा आहे ना, काय बोलता पण येत नाही पण खायला येतं म्हणून काय खायला लागलो कुरकुरे. मग काय खात आम्ही डायरेक्ट येऊन पोहोचलो जिथं आम्हाला जायचं होता. आता तुम्ही म्हणशी या काय चालू इथं यांची गाय आजारी पडली होती, तिला ट्रीटमेंट करायला आम्ही दोघं आलो होतो. मग काय जे ट्रीटमेंट होता ते डॉक्टर साहेब करत होतं, मी त्यांच्याकडे बघत होतो. ती इंजेक्शन बघून तर बाई माझ्या अंगावर काटाच आला डायरेक्ट. मग काय डॉक्टर साहेबांनी तिच्या मानांशी डायरेक्ट सुई घुसवली, केला इंजेक्शन. मग काय सगळा ट्रीटमेंट झाल्यावर ना आम्ही डायरेक्ट निघालो घराकडे. आणि जाताना आम्हाला या मंदिर दिसला, यो कशाचा होता माहित नाही पण तरी पण पाया पडलो आणि तिथनं डायरेक्ट निघालो घराकडच्या दिशेनं. आणि तुम्ही नोटीस केला असेल म्हणजे आगरी भाषा हळूहळू चेंज होते बाई, गावठी टाईप होते. आला गावाकडचा पोऱ्या ना तसंच होणार. जाऊ द्या, माझी आगरी भाषा कशी वाटली कमेंट मध्ये सांगा. आजचा ब्लॉग इथंच संपू, तर भेटू अजून एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये. बोला राम कृष्ण हरी.